मंडळी, तर मी बनवणार आहे आज खनाय बोकडाच्या मटणाचा रस्सा बनवणार आहे बरं का. तर असं साहित्य याच्यात घेतलंय, लसूण, खोबरं आणि खाली कोथिंबीर आहे, थोडा अद्रकचा तुकडा. तर मी करताना दाखवणार आहे तुम्हाला भाजी कशी फोडणी टाकते. केलाय टाकायला हातानंच टाकते, कारण की चमच्यानं भांड्याचं पोसून मी टाकता येत नाही, म्हणून मी असं जरा भांड्याचं पोसून हातानंच टाकते बरं का. तर आपला हात स्वच्छ असते, जास्त चमचा नाही वापरत. वापरायच्या टायमाला वापरती, पण जास्त मसाला असल्यामुळं कुठं त्याला चमच्यानं खेळत बसायचंय. एवढं काळा तिखट टाकलंय. चटणी काही झणझणत नाही, काय नाही बरं का. फक्त ह्याचा कलर एवढा भारी येतोय का नाही, लाल भडक रश्श्याचा कलर होतोय बघा. लयच भारी चटणी आहे ही. तुम्हाला 1-2 मसाले आहेत मी काय प्रत्येक भाजीत म्हणजे चिकन मध्ये आणि मटन मध्ये असा वापरते. कसा बी मटन मध्ये चिकन मध्ये वेगळा असावा असं काय नाही बरं का. माझ्याकडे असेल ती मी असं वापरते. मस्तपैकी कडू दिलाय बघा मसाला. तर आता अशी फोडणी टाकायला लागली. तर आता थोडं उकळी बरं का मस्तपैकी. आणि ती कोथिंबीर टाकून ह्याच्यातनं. तर असा माझा रस्सा झालाय बघा. तुम्हाला पण बोकडाच्या मटणाचा रस्सा आवडतंय का, तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. मी तर अशी केली आहे. तुम्ही पण कसा रस्सा बनवता बोकडाच्या मटणाचा, तर मला पण तुमचं सांगा. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असली तरी पण मला कमेंट करून सांगा. बनवलाय बघा, तुम्हाला कसा वाटतोय असा रस्सा, कलर कसा आलाय आणि कशी माझी मटणाची भाजी झाली ती नक्की कमेंट करून सांगा बरं का. तुम्हाला आवडतंय का, या तुम्ही पण खायला गरम गरम बाजरीची भाकरी आणि रस्सा असा आलाय का छान कट तुमच्यासारखा, सांगा बरं का नक्की. आणि बघा